रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत साने गुरुजी लिखित तीन मुले ही कादंबरी भाग पहिला. सारंगावची ही गोष्ट आहे. सारंगाव समुद्राकाठी होता. मोठा सुखी समृद्ध गाव. दर्यावर्दी व्यापार तेथे फार चाले. तेथून मालाने भरलेली गलबते दूर देशात जात व दूर देशांची मालाने भरलेली गलबते तेथे येत. बंदर नेहमी गजबजलेले असे. देशोदेशीचे खलाशी येत. एक दोन दिवस मुक्काम करीत पुन्हा जात. कधी वादळ असले, समुद्र खवळलेला असला म्हणजे ते अधिक दिवसही तेथे राहत. अशा वादळात गलबते फुटत प्राणहानी होई. गलबतातील तरंगता माल तीरास येऊन लागे. एकदा नारळांनी भरलेली गलबते वादळात फुटली. हजारो नारळ सारंगावच्या किनाऱ्यावर येऊन पडले. लोकांनी पोती भरभरून नेले. खाऊवत ना म्हणून ते फोडून गुराढोरांना त्यांनी खायला घातले. इतक्या नारळांचे काय करावे हे लोकांना कळेना. एकदा आंब्याची गलबते फुटली व हजारो कलमी आंबे किनाऱ्याला येऊन लागले. लोकांनी आंबे पाट्या भरभरून नेले. कधी कधी मेलेले खलाशी, मेलेली माणसेही किनाऱ्याला येऊन लागत. त्यांचे देह माशांनी खाल्लेले असत. ते देह पाहून भीती वाटे. गावातील कोणीतरी येत व त्या देहास मूठमाती देत. कधी एखादा जिवंत मनुष्यही किनाऱ्याला येऊन लागे. नावेच्या फुटक्या तुकड्याचा आधार घेऊन अथांग सागरातून तो किनारा गाठी. सारा गाव मग त्याच्या भोवती जमा होई व अंगावर काठी आणणाऱ्या त्याच्या गोष्टी ऐके. सारंग बंदर दिसे मोठे छान. समुद्रावर दाट नारळीची बने होती. नारळी सारख्या डोलत असत. त्या नारळीच्या बनांच्या मधून व्यापाऱ्यांच्या वखारी असत. मधून मधून लहान मोठ्या खानावळी होत्या. त्या खानावळीपैकी एक खानावळ एका म्हाताऱ्या आजीबाईंची होती. त्या आजीबाईला कोणी नव्हते. ती एकटीच होती. कोणी एखादा मुसाफिर येई व तिच्या एकटीचे जीवन अशा रीतीने पार पडे. समुद्राकाठी खेळायला येणारी मुले या आजीबाईकडे यायची. म्हातारी त्यांना खाऊ द्यायची. कधी ती त्यांना एखादी गोष्ट सांगायची. ती मुले म्हणजे त्या म्हातारीची करमणूक होती. अशा अनेक मुलांपैकीच ती तीन मुले होती. दोन होते मुलगे, एक होती मुलगी. मुलांची नावे बुधा, मंगा आणि मुलीचे नाव मधुरी. मधुरी आणि मंगा जवळजवळ राहत असत. बुधाचे घर लांब होते. मधुरी आणि मंगा या दोघांची बुधाजवळ समुद्राच्या किनाऱ्यावरच ओळख झाली. एके दिवशी मधुरी आणि मंगा समुद्राच्या वाळूत खेळत होती. वाळूत किल्ले बांधत होती. परंतु किल्ला काही टिकेना. किल्ला सारखा पडे. तुला येतच नाही बांधता, मधुरी त्याला म्हणाली. तू तरी दाखव ना बांधून. मंगा चिडून म्हणाला. मुली वाटतं किल्ले बांधतात. मुलींना फक्त दुसऱ्याला हसता येते. असे या दोघांचे भांडण चालले होते. जवळच एक मुलगा येऊन उभा राहिला. तो त्या दोघांकडे पाहत होता. शेवटी त्याच्याने बोलल्या वाचून राहावेना. तो पुढे झाला आणि म्हणाला, मी देऊ का किल्ला बांधून? अरे मला येत नाही, तुला काय येईल? मंगा त्याला म्हणाला. हो येईल, दे रे बांधून. आपण दोघे मिळून बांधू. मंगा त्या मुलाला म्हणाला. चालेल, पण तुझे नाव काय? बुधा. त्या मुलाने नाव सांगितले. माझे नाव मधुरी आणि हा मंगा. ए मंगा, आपण किल्ला बांधू. बुधा उत्साहात येऊन म्हणाला. दोघे मिळून माझ्यासाठी किल्ला बांधा. मधुरी त्यांना म्हणाली. तू जणू किल्ल्याची राणी. आणि आपण? बुधाने विचारले. आपण राणीचे चाकर, रडवणाऱ्या राणीचे नोकर. मंगा हसून म्हणाला. आता बोलू नका, बांधा लवकर किल्ला. मधुरीने त्यांना सांगितले. आणि फारच सुंदर किल्ला त्यांनी बांधला. त्या किल्ल्याकडे तिघं पाहत होती. परंतु एकदम किल्ला ढासळला, पडला. तिघांना खूप वाईट वाटले. वाळूचे किल्ले टिकत नाही. बुधा बोलला. आपण रोज नवीन बांधू. रोज नवा खेळ, मधुरी त्यांना म्हणाली. मी रोज तुमच्यात खेळायला येत जाईन. बुधा आता मैत्री झाल्याप्रमाणे म्हणाला. ये ये, नक्की ये, मधुरी त्याला म्हणाली. तुझे मित्र नाहीत का रे? मला कोणी नाही मित्र. मी एकटाच येतो किनाऱ्यावर, बुधाने दोघांना सांगितले. तुझे घर कोठे आहे? तिकडे लांब आहे. मोठे 3 मजली घर आहे. त्या घराभोवती बाग आहे, हो ना? मधुरीने त्याला विचारले. हो हो, बुधाने उत्तर दिले. तू श्रीमंत आहेस मग, मधुरी त्याला म्हणाली. आम्ही गरीब आहोत. मी निरनिराळे खेळ आणीत जाईन, खाऊ आणीत जाईन. आपण एकत्र खेळू, एकत्र खाऊ खाऊ. आपण तिघं आजपासून मित्र, बुधा त्यांना म्हणाला.
अशी त्या तिघा मुलांची ओळख झाली. दिवसेंदिवस ओळख दृढ होत गेली. एकमेकांशिवाय त्यांना करमत नसे. संध्याकाळी तिघे समुद्रावर येत. समुद्राकाठी एक लहानशी वाळूची टेकडी होती. त्या टेकडीवर तिघे बसत दुरून समुद्र असे. कधी कधी त्या टेकडीवरून खाली घसरत जाण्याचा खेळ ती खेळत. मंगा आणि मधुरी एकमेकांचा हात धरून झरकन घसरत खाली जात. परंतु त्यांचा हात धरावयास बुधा धजत नसे. बुधा, मी मध्ये बसते. उजव्या बाजूस मंगा बसेल व डाव्या बाजूला तू बस. एक हात तू धर, एक हात मंगा धरी. आपण तिघेही घसरत खाली जाऊ, मधुरी त्याला म्हणाली. त्याप्रमाणे तिघे बसली. 1 2 3 करून घसरगुंडी सुरू झाली. परंतु बुधा मध्येच थबकला. मंगा खाली गेला. बुधा वरच राहिला. मधुरीच्या हातांची ओढाताण झाली. शेवटी मंगाने त्या दोघांना खाली ओढले. बुधाने मधुरीचा हात सोडला. मधुरी व मंगा खाली जाऊन उभी राहिली. बुधा ओशाळला व रडवेला झाला. बुधा, तू फार भित्रा आहेस रे, मंगा त्याला म्हणाला. श्रीमंताची मुले भित्रीच असतात. मधुरी, तू एकटीच माझा हात धर, बघ येतो की नाही खाली घसरत. मी भित्रा नाही, बुधा त्यांना म्हणाला. आणि मधुरीने बुधाचा हात धरला. दोघे घसरत खाली गेले. बुधाचे तोंड फुलले. आपण भित्रा नाही असे त्याने दाखवले. एके दिवशी बुधाने सुंदर पतंग आणला होता. मंगाने खूप उडविला, परंतु बुधाला उडविता येईना. मंगा त्याला चिडवू लागला. बुधा रडू लागला. बुधा, रडतोस काय मुलीसारखा, मधुरी त्याला म्हणाली. रडू नको तर काय करू. अरे पतंग उडव, आपण दोघे मिळून उडू. तू पण दोरा धर, म्हणजे मला धीर येईल. तू अशी दूर उभी राहून बघू नकोस. ये ना ग मधुरी, तो मधुरीला म्हणाला. आणि त्या दोघांनी मिळून पतंग उडविला. तो खूप उंच गेला. बुधा आनंदला. मंगा नेहमी नवीन नवीन खेळ शोधून काढी. तो चपळ होता, खेळकर व उत्साही होता. भय त्याला माहीत नसे. तो वानरासारखा नारळाच्या झाडावर चढे. तो माशाप्रमाणे समुद्राच्या पाण्यात नाचे. तो वाटेल तेथून उडी टाकी. परंतु बुधा सौम्य होता, शांत होता. त्या दिवशी समुद्रास भरती आली होती. त्या लाटांकडे तिघे बघत होती. मधुरी, मी आता पाण्यात जातो, मंगा म्हणाला. त्यावर बुधा म्हणाला, अरे आता संध्याकाळ होत आली, आता नको जाऊस. जाणार, मी जाणार, मंगा उड्या मारी म्हणाला आणि तो पाण्यात गेला. तो लाटांशी खेळू लागला. मध्येच मोठी लाट येई आणि मंगा दिसेनासा होई. 2 लाटांच्या मधल्या खळग्यात तो नाचत राही, जणू पाळण्यातच आहे. तरंगमय पाळण्यात. सागर संगीत चालले होते. तरंगांच्या पालखीत बाळ नाचत होते. मंगा आनंदाने मस्त झाला होता. परंतु आता अंधार पडू लागला. पाण्यातील मंगा दिसेना. मधुरी त्याला हाका मारू लागली. परंतु समुद्राच्या गर्जनांमुळे ती हाक त्याला थोडीच ऐकू जाणार होती. मधुरी, आपण आता घरी जाऊ, मला रागवतील, उशीर झाला आहे. अरे पण मंगाशिवाय आपण कसे जायचे. तो आपणास सोडून कशाला पाण्यात गेला मग. परंतु तो सुरक्षित येईपर्यंत आपण थांबायला नको का, मधुरी त्याला म्हणाली. मला इथे भीती वाटते. मी आहे ना, माझा हात धर. मधुरीचा हात धरून बुधा उभा होता. थोड्या वेळाने मंगा आला. तो कोरडे नेसला. मधुरी त्याला म्हणाली, अरे किती रे वेळ लावलास, आम्हाला खूप काळजी वाटली. काळजी कसली, समुद्र म्हणजे मला गंमत वाटते. हजारो हातांनी समुद्र मला खेळवतो, नाचवतो. चला आता घरी जाऊ, बुधा म्हणाला. नको, येथेच आपण अंधारात उभे राहू. नको, मला घरी रागवतील. मला घरी रागवले तर मी त्याची कधी पर्वा करत नाही, मंगा म्हणाला. मधुरी त्यावर म्हणाली, हो मलाही घरी बोलतात, परंतु मी मनावर घेत नाही. शेवटी ते तिघे घरी निघून गेली. एके दिवशी बुधाने खारका आणल्या होत्या. बुधा, मत जवळ दे, मी सर्वांना सारख्या वाटते. मीच वाटतो, पण माझ्या जवळ दिल्यास म्हणून काय रे झाले. माझ्याच हाताने मी देईन. त्याने मधुरीला 3 खारका दिल्या, मंगाला 2 दिल्या, स्वतःला 3 घेतल्या. मधुरीने त्याला विचारले, अरे मंगाला 2च का दिल्या. अगं 8च होत्या, कोणाला तरी एक कमीच येणार. मग मंगाने विचारले, अरे येताना 9 का आणल्या नाहीस. माझ्या नाही आले ध्यानात. मी वाटल्या असत्या तर तुम्हाला दोघांना 3-3 देऊन मी 2च घेतल्या असत्या. वाटणाऱ्याने स्वतः नेहमी कमी घ्यावे, मधुरी म्हणाली. वाटण्याचा आनंद वाटणाऱ्यालाच असतो. तुम्ही दोघे नेहमी माझ्या विरुद्धच असता, बुधा चिडून म्हणाला. असे नाही रे बुधा,
त्या दिवशी मंगाने तुला पाडले तर मी नव्हती का तुझी बाजू घेतली? मी तुम्हा दोघांची मैत्रीण. मंगा, ही घे आणखी एक खारी. तुम्हा दोघांना मी सारखेच देईन. मधुरी त्यावर म्हणाली. मंगा थोडा चिडून म्हणाला, मला खारीक नकोच मुळी. मी गरीब म्हणून मला बुधाने एक खारीक कमी दिली. आणि मी श्रीमंत आहे वाटतं, मधुरीने त्याला सांगितले. परंतु तू मुलगी आहेस ना? मंगा, श्रीमंत नि गरीब रे काय? माझ्या नाही असे कधी मनात येत, बुधा म्हणाला. नाही कसे येत? त्या दिवशी तू रस्त्यातून चालला होतास. मी किती हाका मारल्या. तू मागे वळून पाहिलेस का? एकदा तुझ्या मी घरी आलो होतो, परंतु तुझ्या नोकरांनी मला घालवून दिले. तुझ्या हाका मला ऐकू आल्या नाहीत. नोकरांनी तुला घालवलेले मला काय माहीत. श्रीमंतांना ऐकायलाही कमी येते वाटतं, मंगा म्हणाला. अरे भांडू नका रे. मंगा, घे या खारका. मला दोनच पुरेत. तुझी तिसरी खारीक नको. घे रे, तू कधी ऐकायचा नाहीस. हट्टी आहेस. आणि तुम्ही नाही वाटते हट्टी. आमचा हट्ट थोडा वेळ असतो. मंगा, माझी खारीक घे. नाहीतर उद्यापासून मी खेळायला येणार नाही. तुझ्याजवळ बोलणार नाही, मधुरी म्हणाली. त्यावर मंगा म्हणाला, आणा सगळ्यांच्या खारका. मी साऱ्या खाऊन टाकतो. द्यायच्या असतील तर साऱ्या द्या. मधुरी, तुझ्या तिन्ही खारका दे. घे हो मंगा, पण रागावू नकोस. आणि मधुरी, माझ्या तिन्ही तुला घे, बुधा म्हणाला. त्याच्या जर तू घेतल्यास तर बघ, मंगाने तिला धमकी दिली. मधुरीला मुळी नको वाटते, बुधाने विचारले. मला मिळाल्या म्हणजे तिला पण मिळाल्या, मंगा म्हणाला. आणि तिला मिळाल्या म्हणजे मला मिळाल्या. घरी आणखी घेईन व खाईन. घे ग मधुरी. तुम्ही दोघं मला रडकुंडीच आणतात. त्या दिवशी तू समुद्रात डुंबत राहिलास. हा बुधा सारखा सांगे, घरी चल. मी जावे की राहावे. माझी आपली ओढाताण. दोघं भांडता रडवता. आणा साऱ्या खारका माझजवळ. मी नीट वाटते. उरतील त्या दातांनी फोडून सर्वांना वाटेल. आणा इकडे. या घे. आता कसे शहाणे झालात, ती हसून म्हणाली. तिने चिमणीच्या दातांनी फोडून सारख्या वाटल्या. तिघांनी त्या खाऊन टाकल्या. आपण बिया रुजत घालूया का, बुधा म्हणाला. येथे त्याची झाडे होत नाही, मंगा म्हणाला. आपण त्या बिया समुद्रात फेकू. जिथे खारकांची झाडे होत असतील तिथे हा समुद्र बिया तो घेऊन जाईल. मधुरी, तू वेडी आहेस का? समुद्राच्या लाटांवर त्या बिया वाटेल तिकडे जातील. परंतु त्या तरंगतात थोड्याच, त्या बुडून जातील, मंगा म्हणाला. मला काही कळत नाही. मला सारे कळते. आम्हा शिकवीत जा. मी कितीतरी पुस्तके वाचतो, बुधा म्हणाला. मला नाही आवडत पुस्तके वाचायला. मंगा, तुझे नेहमी माझ्या विरुद्ध असायचेच. पुरे रे भांडण. आता आपण खेळूया, मधुरी म्हणाली. मंगा म्हणाला, आम्ही दोघे पळतो, तू आम्हाला धर. पण एक वाटोळी रेख काढ. तिच्या बाहेर जायचे नाही हं. मंगाने रेख काढली. भरती येऊन केव्हाच गेली होती. वाळू घट्ट बसली होती. खेळायची मजा होती. मधुरी त्या दोघांना धरू लागली. मंगा खूप पळे. बुधा पटकन सापडला जाई. बुधा, तू मुद्दाम पळाला नाहीस ना हा खेळ? मधुरीला आज आपण चांगले दमवले असते. मला फार पळवत नाही, मी दमतो. मुद्दाम नाही काही मी सापडलो. बरे, आता मला पकडा. मंगाच्या पाठीस बुधा लागला, परंतु मंगा सापडेना. शेवटी बुधाने मधुरीला धरले. मंगा संतापला. तुम्ही दोघे एकमेकांनाच धरता. मला कोणीच पकडीत नाही. तू आम्हाला सापडतच नाहीस. आम्ही आता दोघे तुला पकडतो. तुला दोघे धरतो, मधुरी त्याला म्हणाली. चालेल, मंगा म्हणाला. पुन्हा खेळ सुरू झाला. मंगा त्या दोघांना चुकीत होता. शेवटी सापडला. एकदम त्या दोघांनी त्याला धरले. मेलास ना, मधुरीने विचारले. तुम्ही दोघांनी मला मारलेत, नाहीतर मी मेलो नसतो, मंगा म्हणाला. मला खूप भूक लागली आहे, मधुरी म्हणाली. मी आजीबाईंकडून आणू का काहीतरी खायला? आपण सारीच तिच्याकडे जाऊया, बुधा म्हणाला. मी नाही येणार. तिथे का खायचे? आमच्याबरोबर नाही खाणार? चल बरं. ती सर्व म्हातारीच्या खानावळीत आली. त्यांना पाहून म्हातारीला आनंद झाला. काय रे, अलीकडे येत नाही फार ते. पण आज आलो ना, आता खायला दे. आम्हाला खूप भुका लागल्या आहेत, मंगा म्हणाला. थांबा, मी छान थालीपीठ लावते व तुम्हाला देते. म्हातारी थालीपीठाच्या तयारीला लागली. मुले तेथे बसली होती. मधुरी म्हातारीच्या पाठीशी उभी राहिली. हसायला काय ग झालं मधुरी? अगं, तू किती म्हातारी झालीस. केस पिकायला लागले. परंतु मी अजून 30 वर्षे जगेल. मी पुरे 100 वर्षे जगेल. मी लवकर मरणार नाही. तू मुलांना खाऊ देतेस ना, म्हणून देव तुला नेत नाही. होय ना ग आजी? देवाला आजीबाई आवडत नाही म्हणून देव नेत नाही, मंगा म्हणाला. देवाला सारी आवडतात रे, बुधा त्यावर म्हणाला.
मंगा म्हणाला, आजी मला कुडकुडीत थालीपीठ हवे आहे. मला मऊ हवे, बुधा म्हणाला. आणि मधुरी तुला ग? आजीने विचारले. मी एक तुकडा कुडकुडीत खाईन व एक नरम खाईन. मुलांनी थालीपीठ खाल्ले. मुले जायला निघाली. म्हातारी तेथे अंगणात उभी होती. येत जा रे रोज माझ्याकडे. बरे हो, सर्व मुले असे म्हणून निघून गेली. एके दिवशी त्या वाळूच्या टेकडीवर तिघे बसली होती. मधुरी, आज आपण एक गमतीचा खेळ खेळू. मी फुलांच्या माळा आणल्या आहेत आणि तुरे व कोवळी पाने आणली आहेत. मंगा म्हणाला. कोणता खेळ खेळायचा? थांब, आधी तुला सजू दे. तुझ्या केसात, कानात ही फुले, ही तुरे, ही पाने घालू दे. तू अगदी राणी दिसशील. कोणाची राणी? तिने हसून विचारले. ते मग सांगेन. त्याने तिला सजवले, नटवले. मधुरी गोड दिसू लागली. मंगाने टाळी वाजवली. बुधा सर्व पाहत होता. बुधा, आता मी व मधुरी येथे बसतो. आम्ही खेळातली नवरा नवरी. तू गाणे म्हण, श्लोक म्हण. पण मीच होतो ना नवरा. तू आमचे लग्न लाव, बुधा म्हणाला. तू नाही, मी फुले आणली आणि आता तू आपला नवरा होणार का? मंगा रागाने म्हणाला. मधुरी का फक्त तुझीच आहे? बुधाने विचारले. हो, माझीच आहे. माझीही आहे. ती माझ्याजवळ बसेल. बघू कसा बसतोस ते. तुला खाली फेकेन. दोघांची झुंबाझुंबी सुरू झाली. बुधाला मंगाने पाडले. मधुरी भांडण सोडवीत होती. ती रडू लागली. हे रे काय माझ्यासाठी भांडता? मी जातेच मुळी. आजपासून मी बंदरावर येणार नाही. मधुरी म्हणाली. तू माझी आहेस मधुरी. नाही, तू माझी आहेस, मंगा म्हणाला. मी तुमच्या दोघांची नवरी होते. चालेल. लटोपटीच्या लग्नात सारे जमते. एकदा तू बस माझ्याजवळ, एकदा तू बस, मधुरी दोघांना म्हणाली. पहिल्याने मी बसेन. पहिला माझा हक्क. ये मधुरी. बुधा, मन शुभमंगल सावधान, मंगा म्हणाला. मधुरी मंगा जवळजवळ बसली. बुधा कविता म्हणू लागला. शुभमंगल सावधान म्हणू लागला. मंगा व मधुरी यांनी एकमेकांस माळा घातल्या. आता मला बसू दे, बुधा म्हणाला. ये, बस. आता मंगाने श्लोक म्हटले. दोघांनी त्याच माळा पुन्हा एकमेकांच्या गळ्यात घातल्या. तिघे आनंदली. मंगाने दोन्ही माळा शेवटी मधुरीच्या गळ्यात घातल्या. मंगा म्हणाला, आपण आजीबाईकडे जाऊया का? गळ्यात माळा घालून? मधुरीने विचारले. हो, आजीबाई हसेल. लग्न झाल्यावर पाया पडावे लागते, बुधा म्हणाला. तिघे धावत पळत म्हातारीकडे आली. मधुरीला पाहून म्हातारीला खूप हसू आले. आजी म्हणाली, फुलांनी सजून देवीच झाली आहे. आजी, आज मधुरीचे लग्न लावले. कोणाशी रे? आम्हा दोघांशी, बुधा म्हणाला. होय का ग मधुरी? मी दोघांची लहानशी बायको, म्हणजे हे दोघं भांडणार नाही. लटोपटीच्या खेळात सारे चालते. मुले आहात अजून. मधुरी, पाया पड आजीबाईंच्या, मंगा म्हणाला. मधुरी म्हातारीच्या पाया पडली. म्हातारीने तिला कुरवाळले, पोटाशी धरले. आजी, तू दोघांची छोटी राणी हो, असा मधुरीला आशीर्वाद दे ना, बुधा म्हणाला. असे कसे म्हणू? म्हातारी म्हणाली. लटोपटीच्या खेळात सारे चालते. तू नाही का आमच्या खेळात सामील? तू सुद्धा आमच्या खेळातलीच जणू. म्हण ना गाजी, नाहीतर आम्ही तुझ्याकडे येणार नाही, मंगा म्हणाला. मधुरी, तुम्हा दोघांची छोटी राणी हो, छोटी नवरी हो, म्हातारी हसून म्हणाली. आजी, आता नवरा नवरीचे तोंड गोड कर ना. अरे लबाळा. म्हातारीने त्यांना केळी व गूळ दिला. मुलांना आनंद झाला. लग्नाची मेजवानी झाली. बुधा म्हणाला, आजी, मेजवानी झाली आता छान लग्नाची. परंतु वाजंत्री कोठे आहेत? मंगा म्हणाला. समुद्राच्या लाटांची वाजंत्री, म्हातारी म्हणाली. खरेच की ग, मधुरी हसून म्हणाली. तिघे घरी जायला निघाली. हसत खेळत जात होती. आधी बुधाच्या घराजवळ ते सारे आले. मधुरी, तू माझीही आहेस हो, बुधा हळूच म्हणाला. हो हो, मी दोघांचीही आहे. जा आता. आता मंगाचे घर आले. मधुरी, तू माझी आहेस. आधी माझा हक्क, होय ना? होय, पण मी दोघांची छोटी राणी, भांडू नका. मधुरी घरी आली. जेवून ती झोपी गेली. त्या माळा तिच्या जवळ होत्या. ती माळा पाहत होती. ती स्वप्नात दोघांना सांगत होती. भांडू नका, मंगा बुधा, मी तुमच्या दोघांची चिमुकली नवरी, दोघांची छोटी राणी.